नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस व्हिडिओवर स्वागत आहे. आजचा आपला विषय राहणार शेतकऱ्यांना घरच्या घरी तयार करा मिश्र खत. म्हणजे ते मिश्र खते युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश मिळून कशा प्रकारे आपण तयार करू शकतो त्याविषयी पूर्ण माहिती देणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात. पहा, आता 50 किलोचा एक गोणी तयार करण्यासाठी लागणारी खत मात्रा किलोमध्ये. आता हे मिश्र खताची नाव आहेत, पण जे पूर्ण मिश्र खत आहेत त्यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश किलोमध्ये किती वापरायचं आहे, त्यानंतर मिश्र खत तयार होणार आहे याविषयी माहिती देणार. पहा, आता 15-15-15-15 यामध्ये तिन्ही पण आहेत घटक. युरिया पण आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश. त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायचे 17 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचे 47 किलो आणि पोटॅश घ्यायचा 13 किलो. त्यानंतर होणार आहे तुमचा हे मिक्स केल्यानंतर होणार आहे 15-15. तसंच त्यानंतर घ्यायच्या 10-26-26. त्यामध्ये तुम्हाला 11 किलो घ्यायचा युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किलो घ्यायचा 82 किलो आणि पोटॅश घ्यायचा 22 किलो. त्यानंतर 12-32-16. त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा 13 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा 100 किलो आणि पोटॅश घ्यायचा 14 किलो. आता DAP मध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा 20 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा 144 किलो आणि पोटॅश काहीच घ्यायचं नाही, कारण पोटॅश नाही आहे DAP. युरिया सिंगल सुपर फॉस्फेटनंच तुमचा DAP तयार होणार. आणि यामध्ये फॉस्फरस जास्त आहे म्हणून आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटचा जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर 20-20-20 यामध्ये तुम्हाला 22 किलो युरिया घ्यायचा आहे, 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा आहे. आणि पोटॅश 20 किलो घ्यायचं. 20 किलो पोटॅश घ्यायचं. त्यानंतर 20-20-20 20 किलो घ्यायचा आहे. त्यानंतर 19-19-19 त्यामध्ये तुम्हाला 21 किलो युरिया घ्यायचा आहे, सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं 60 किलो आणि 12 किलो घ्यायचं आहे तुम्हाला पोटॅश. त्यानंतर 18-18-10 मध्ये तुम्हाला 12 किलो युरिया घ्यायचा आहे, 20 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 9 किलो पोटॅश घ्यायचा आहे. 24-24-0 म्हणजे महादनचा येतो हा. त्यामध्ये 38 किलो घ्यायचा आहे युरिया, 75 किलो घ्यायचा आहे सिंगल सुपर फॉस्फेट, यामध्ये पोटॅश नाही आहे. त्यानंतर घ्यायचे 14-25-14 यामध्ये युरिया घ्यायचा तुम्हाला 16 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं 110 किलो आणि